स्वइच्छा प्रारब्धामध्ये संत मोडतात महाराज. बघा, संत पाहिजे तेव्हा येतात किंवा देव त्यांना सांगतात की तुम्ही जा आणि तुमचा कार्यभाग संपला की या ठिकाणी याचा जगाचा निरोप घ्या असं भगवंत त्यांना सांगतात किंवा ते त्यांच्या मनाने येतात स्वइच्छा स्वतःच्या इच्छेने. तुकोबरा एका ठिकाणी म्हणतात की आम्ही काय करतो तर आमच्या स्वतःच्या इच्छेने या ठिकाणी येतो. तुका म्हणे आम्ही येतो जातो देवाच्या संगती येतो आणि आमचा कार्यभाग संपला की जगाचा निरोप घेतो. हे झालं स्वइच्छा प्रारब्ध. आता तिसरं प्रारब्ध आहे परेच्छा प्रारब्ध. आता या परेच्छा प्रारब्धामध्ये हा भगवंत मोडतो. कारण भगवंत येत नाही महाराज. एक तर त्याला आणावं लागतं नाही तो बोलवावं लागतं. तसा तो भगवंत येत नाही म्हणून तो भगवंत येतो. त्याला आणावं लागतं पण कशासाठी येतो? कुणासाठी आला बरं तो भगवंत? हा, कुणासाठी आला? धर्मराजाने सांगितलं की या ठिकाणी भीमा आपल्याला भगवंताला जेवणाचं आमंत्रण द्यायचंय म्हणे आणि 2 दिवसांनी आपल्या घरी जेवणाचं या ठिकाणी पंगत जेवण या ठिकाणी आपण त्या भगवंताला ठेवलंय म्हणून तू काय कर त्यांना आमंत्रण दे म्हणे. म्हणून त्या भीमाला सांगितल्याबरोबर तो भीमा म्हणायला लागला 2 दिवसांनी ना मग चालेल 2 दिवसांनी आपण त्यांना आमंत्रण देऊ. तो दिवसही त्या ठिकाणी पहिल्या दिवशी सांगितल्याबरोबर तोही दिवस गेला त्या दिवशी त्याने आमंत्रण दिलं नाही. दुसराही दिवस उजाडला. दुसऱ्याही दिवशी युधिष्ठिराने विचारलं त्या धर्मराजाने विचारलं की बाबा भगवंताला आमंत्रण दिलं का रे भीमा? तो म्हटला देऊ ना उद्या काय एवढं जेवणाचं आमंत्रण द्यायचंय ना मग देऊ उद्या. आता काही आळशीच असतात महाराज. म्हणून तोही दिवस गेला आणि दुसरा दिवस जेवणाचा दिवस तिसरा दिवस उजाडला आणि आता परत त्या ठिकाणी त्या धर्मराजाने भीमाला विचारलं का रे भगवंताला तू आमंत्रण दिलं का? असं म्हटल्यानंतर भीमा म्हणायला लागला नाही बाबा तुम्ही ताट तर वाढा देतो आमंत्रण. ताट सुद्धा वाढली तरी आमंत्रण दिलं नाही. शेवटी त्याला त्या ठिकाणी युधिष्ठिराने त्या धर्मराजाने सांगितलं की बाबा आमंत्रण दे. असं म्हटल्यानंतर तो भीमा घराच्या बाहेर गेला आणि बाहेर गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी गदा त्याने भीमाच्या हातात काय असते रे? भीम माहिती तुम्हाला? छोटा भीम गदा. हा छोटा भीम माहित असेल पण भीम नसेल माहिती. असो बघा तो भीमा बाहेर गेला
आणि बाहेर गेल्यानंतर त्याने गदा वरती फेकली आणि फेकल्यानंतर भगवंताला म्हणायला लागला, भगवंता तू जर लगेच इथं आला नाही तर या गदेच्या खाली जाऊन मी माझा जीवच देईन. असं म्हटल्यानंतर गदा खाली यायच्या